मित्रांनो नमस्कार. मी श्रीराम बेलनूर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी दिनविशेष मालिका. दिनविशेष मालेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आणि आज आहे 17 मे 2026. तर 17 मे 2026 रोजी भूतकाळात काय काय घटना घडल्या होत्या याच्याबद्दल आपण चौकशी करणार आहोत, चर्चा करणार आहोत. याच्यामध्ये आपण 10 ठळक घडामोडी बघत असतो, महत्त्वपूर्ण घडामोडी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या. तर बघा, आज बघा, न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज म्हणजे अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली होती. कधी? 1792ला. तर जसं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे BSE NSE, तसंच न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज जे आहे त्याची स्थापना कधी झाली? 1792ला. 1792 आजच्या दिवशी म्हणजे 17 मे 1792ला न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली. त्याच्यानंतर आजच्या दिवशी लेबनॉनमधून सैन्य काढून घेण्याचा करार झाला होता. आजच्या दिवशी कधी? तर 1993ला. 1993ला अमेरिका, इस्रायल आणि लेबनॉन तिघांनी मिळून या करारावर स्वाक्षरी केली की आता लेबनॉनमधून सैन्य वापस घेऊन जायचं. त्याचे परिणाम आजही भोगतोय लेबनॉन. त्याच्यानंतर आजच्या दिवशी अमेरिकेतील पहिला समलिंगी विवाह झाला होता 2004ला. तर बघा, इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने समलैंगिकता मानसिक आजार नसल्याचे घोषित केले. कधी? 1990ला. तर समलैंगिकता हा मानसिक आजार नाही असं WHOने कधी सांगितलं? 1990ला सांगितलं. आणि 2004ला पहिला समलैंगिक विवाह अमेरिकेमध्ये झाला. त्याच्यानंतर आजच्या दिवशी INS सुरत आणि INS उदयगिरी ह्या भारतीय नौदलातील नौकावाहू जहाज जे आहेत किंवा ह्या दोन ज्या नौका आहेत, ज्या क्षेपणास्त्र किंवा अजून बऱ्याच गोष्टीची वाहतूक करू शकतात, अशा नौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात 2022ला आपले सध्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भारताला काय म्हणते लोकार्पण केलं आजच्या दिवशी. ओके. त्याच्यानंतर आज बघा, ब्रिटिशामध्ये व मराठ्यामध्ये सालबाईचा तह झाला होता 1872ला. 1872ला काय झालं होतं? ब्रिटिश आणि मराठी यांच्यामध्ये सालबाईचा तह झाला होता आणि इथं ब्रिटिशांचं अस्तित्व वाढत गेलं. बघा, भारताने राष्ट्रकुल परिषदेत कायम राहण्याचा निर्णय घेतला. तर आता कॉमनवेल्थ गेम जे आहेत किंवा राष्ट्रकुल परिषद जे आहे याच्यामध्ये कायम राहण्याचा निर्णय आजच्या दिवशी 1949 रोजी भारताने घेतला. त्याच्यानंतर आजच्या दिवशी देवीची लस शोधणारे ब्रिटिश शास्त्रज्ञ कोण? डॉक्टर एडवर्ड जेन्नर यांचा जन्म झाला होता 1749ला. 1749ला त्यांचा जन्म झाला होता. त्याच्यानंतर प्रसिद्ध गझलकार पंकज उधासचे गाणे आपण ऐकत असाल. यांचा जन्म 1951 साली आजच्या दिवशी झाला होता. तसेच इतिहास लेखक ज्यांनी मोगलांचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास लिहिला, छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बराच, तो गोविंद सखाराम सरदेसाई यांचा जन्म 1865 रोजी आजच्या दिवशी झाला. तर हे आहे आजच्या दिवसाचे ठळक दिनविशेष. आपणास कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.